नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करायचं आहे वांग्याची मसाला वांगी. मसाला वांगी म्हणजे आपण प्रवासला जातो त्यावेळेला आपल्याला 1 ते 2 दिवस आरामात टिकेल, की जवळजवळ 48 तास तरी आरामात टिकेल अशी ही वांग्याची भाजी आहे. आणि हा मसाला वांगी खूप खायला पण खूप छान लागतो. करायचं काय आहे, पहिल्यांदा वांगीमध्ये 4 काप करून घ्यायचे, पाण्यात टाकायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर आपण ती कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि ती कढईमध्ये अगदी थोडंसं 1 चमचा जरी तेल घातलं तरी इनफ पुरेसे आहे. त्यामध्ये जे वांगी आपण काप केले होते ते काप केलेले वांगी तेलामध्ये टाकायचे आहेत. तेलामध्ये परतून घ्यायचे. चांगले परतून घेतल्यानंतर काय होतं की ते तेलामध्ये परतवल्यामुळे त्याचे तोंड अगदी उघडले जातात आणि मसाला छानपैकी भरता पण येतो आणि चवीला भाजी खूप छान लागते. परत कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि जिरं टाकायचं आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचं आहे. लसणाच्या पाकळ्या भरपूर टाकायच्या. त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायची आहे आणि त्याला परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि खोबरं घालायचं आहे. महत्त्वाचं आहे ते खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि लसूण, ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ह्यामध्ये, की जेणेकरून ही भाजी खूप छान आणि चविष्ट लागते. आता ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर एकदा कढईमधून चांगले परतून घ्यायचे. परतून घेतल्यानंतर पण मी थोडेसे तीळ घातलेले आहेत 1 चमचाभर. त्यामध्ये तिखट, मीठ, चवीपुरतं मीठ आणि 1 चिमूटभर साखर टाकली. साखरेमुळे काय होतं की भाजीला चव खूप छान येते, म्हणून साखर घालायची आहे त्यामध्ये. साखर घातल्यानंतर आणि एकदा परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा आपला गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घाला आणि तो परत परतवून घ्या. चांगलं परतवून घेतल्यानंतर अगदी खूप खमंग वास यायला सुरुवात होतो. ज्या वेळेला खमंग वास यायला सुरुवात होईल त्यामध्ये 4 चमचे दूध घालायचं आहे. त्यामध्ये 4 चमचे दूध घालायचं आहे. दूध घातल्यामुळे काय होतं की भाजीला चव पण छान होते आणि भाजी टिकते पण. आणि प्रवासामध्ये ह्या भाजीला आणखीन चव छान येते, म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे भाजीमध्ये. आम्ही ज्या वेळेला कधीही कुठेही प्रवासला जातो त्यावेळेला मी अशा प्रकारचे वांग्याचे मसाला वांगी करून घेऊन जाते, कारण की सगळ्यांना मी केलेलं खूप आवडतं. बघा, 4 चमचे दूध घातल्यामुळे ते परतवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला मसाला तयार होतो. मसाला तयार झाल्यानंतर तो एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडा थंड होऊ द्यायचा आहे. त्याचबरोबर त्यामध्ये घालायची आपण भरपूर कोथिंबीर. जर असेल तर कोथिंबीर घाला, नसेल तर नाही घातली तरीही चालेल, कारण की कधीकधी काही ठिकाणी नाही अवेलेबल होत, म्हणून माझ्याकडे होती म्हणून मी कोथिंबीर घातलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण फ्राय करून ठेवलेले वांगी होते ते आपण काय करायचं आहे, त्या वांग्यांमध्ये मसाला तो भरून घ्यायचा आहे. चांगला एकसारखा मसाला सगळं एकजीव करायचा हाताने आणि तो मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. बघा, मी अशा पद्धतीने एक वांगी बघा तेलामध्ये आपण थोडंसं फ्राय केल्यामुळे काय झालं, वांग्याचे तोंड आपोआप उघडलेले आहेत. बघा त्यामध्ये मसाला आपल्याला खूप छान पद्धतीने भरता येतो असं, आणि चवीला पण खूप भाजी छान होते ही. मी अशा प्रकारे माझ्याकडे 4 वांगी मी घेतले होते, ते 4ही वांगी मी मसाला भरून घेत आहे. त्यामध्ये मसाला भरून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, कढईमध्ये परत 2 ते 3 चमचे, जास्त तेलाचा वापर करायला लागत नाही यामध्ये, 2 ते 3 चमचे थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी तेल घालायचं आहे थोडंसं, आणि तेल घातल्यानंतर ती वांगी जी आपण मसाला भरून ठेवलेली ती वांगी त्यामध्ये ठेवायची आहेत तेल तापल्यानंतर. आणि त्यात जो उरलेला बाकीचा मसाला आहे तोसुद्धा त्यामध्ये घालून टाकायचा आहे. कढईमध्ये घालायचं आहे, भाजीवर वांगीवर घालायचं आहे आणि एकदाच हळू परतवून घ्यायचं आहे. त्याला भाजीला परतवून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण काय करायचं, गॅस बारीक करायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि त्या झाकणीवर आपण अर्ध फुलपात्र पाणी घालून ठेवायचं आहे.
पाणी वांग्यामध्ये अजिबात घालायचं नाही, भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, फक्त वाफेवर करायची आहेत ही वांगी आपण. बघा किती छान प्रकारे त्याचा कलर पण आलेला आहे आणि खूप सुरेख दिसत आहेत. बघा शिजल्यानंतर त्यानंतर वांगी अशा प्रकारे आपल्याला भरलेले दिसतील. आणि असा मसाला वांगी खायला पण खूप चविष्ट लागतं. चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. कोणाला आवडणार नाही अशी वांग्याची भाजी खायला, मसालेदार आणि भरपूर मसाला घातलेले. बघा एकदा करून, मी सांगते म्हणून करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.